क्वेश्चन नंबर 2 जो होता प्रॅक्टिस सेट 2.6 हा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला होता. आता बघूया क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 3. काय क्वेश्चन आहे बघा. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्री. किती ट्रीज आहेत? नंबर ऑफ ट्रीज 150 ट्रीज. ऑरेंज ट्रीज, ऑरेंजच्या ट्रीज आहेत 150. काय म्हणतात नंतर द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. जे नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो. एका रांगेमध्ये, प्रत्येक रांगेमध्ये किती झाड आहेत म्हणताय? नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच ऑफ ईच कॉलम. जे कॉलम असतील, बरोबर आहे. कॉलम मध्ये जे दिलेलं आहे आपल्याला, कॉलम मध्ये किती ट्रीज असतील? त्याच्यापेक्षा मोर दॅन 5 इन ईच रो. म्हणजे जेवढे कॉलम मध्ये असतील, बरोबर, जेवढे कॉलम असतील त्याच्यापेक्षा नंबर ऑफ ट्री इन ईच रो, रांगेमध्ये किती आहेत? तर बघा काय म्हटलंय, द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. मग आता मला सांगा, नंबर ऑफ ट्रीज कशावर डिपेंड आहे? कॉलमवर डिपेंड आहे, बरोबर आहे. कॉलम जितके असतील, कॉलम जेवढे कॉलम असतील, बरोबर आहे. रो म्हणजे रांग, उभी रांग. कॉलम म्हणजे आडवी, आडवी आणि उभी नसतं का नाही? ज्या पद्धतीनं आडव्या रांगा आणि उभ्या रांगा असतात. ईच रो म्हणजे रांग, उभी रांग, आणि कॉलम म्हणजे आडवी. किती येतं कॉलम? त्यापेक्षा नंबर ऑफ ट्री इन ईच रो, त्यामध्ये किती आहेत? मोर दॅन 5. 5 ने जास्त आहेत म्हणताय. आणि आपल्याला फाइंड काय करायला सांगितले बघा. फाइंड द नंबर ऑफ ट्री इन ईच रो अँड ईच कॉलम. ईच रो अँड ईच कॉलम मध्ये किती असतील ते काढायला सांगितलंय, बरोबर. बघा पहिल्यांदा काय म्हटलंय, नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम इज एक्स. का तर नंबर ऑफ ट्री कशावर डिपेंड आहेत? कॉलमवर डिपेंड आहेत. मग काय कन्सिडर करणार? लेट नंबर ऑफ ट्रीज in a column in a column be x. किती कन्सिडर केले? x. नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम बी एक्स कन्सिडर केलं. त्यानंतर काय करणार मग तुम्ही कन्सिडर? नंबर ऑफ ट्री इन ईच रो. नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो किती होणार मग? मोर दॅन 5 होतं ना, बरोबर आहे. कोणापेक्षा? नंबर ऑफ ट्री इन ईच कॉलम. मग नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो x प्लस 5 आला. आणि आता काय म्हणताय नंतर? टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता टोटल नंबर ऑफ ट्रीज किती होणार बरं सांगा? टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता एक मिनिट इकडे बघा. ह्या उभ्या रांगा झाल्या, हे की नाही, आणि अशाच आडव्या रांगा असतील. जर हे टोटल म्हटला, हे टोटल किती असतील असं जर विचारलं तर आपण काय करतो? मल्टिप्लिकेशन. उभ्या किती? बरं, प्रत्येक रांगेत समजा 1 2 3 4 असे किती स्टुडंट आहेत? 4 स्टुडंट आहेत. आणि अशा किती रांगा आहेत? 1 2 3 4. तर टोटल स्टुडंट काय करणार आपण? 4 × 4 किती होणार? 16, बरोबर आहे. मग या ठिकाणी नंबर ऑफ ट्री इन ईच कॉलम अँड नंबर ऑफ ट्री इन ईच रो बाय मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग काय येणार? x × x प्लस 5 टोटल स्टुडंट, बरोबर आहे. मग टोटल स्टुडंट म्हणल्यावर मल्टिप्लिकेशन काय होणार? x × x² प्लस 5 × x 5x. हे टोटल नंबर ऑफ ट्रीज भेटले आपल्याला. आणि त्यांनी पुन्हा काय म्हटलंय बघा, नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम फाइंड x. आणि आपल्याला काय करायला सांगितलंय की इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देअर आर 150 ऑरेंज ट्रीज. टोटल किती? total orange trees is equal to
150. हे काय टोटल ट्रीजच आहे आणि हे पण टोटल ट्रीज म्हणजे इक्वल. आणि देअरफॉर काय इक्वेशन तयार होणार, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 150. हे टोटल ट्रीज याच्यानुसार आणि या दिलेल्या त्यांनी कंडिशननुसार 150. मग काय होणार, पॉझिटिव्ह आहे, इकडे आल्यावर काय होईल, निगेटिव्ह 150 इज इक्वल टू 0. निगेटिव्ह 150 इज इक्वल टू 0. ठीक आहे, बघूयात चला. आता काय करावं लागेल आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म तयार झाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 150x स्क्वेअर. येणारा प्रोडक्ट हा निगेटिव्ह आहे. प्रोडक्ट निगेटिव्ह म्हणल्यावर फॅक्टर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा. मल्टिप्लिकेशन 150 सबट्रॅक्टिंग 5 काय येईल बरं, 15 इंटू 10. 15 इंटू 10 येईल का बघा, 15 इंटू 10x प्लस मायनस मायनस 15 10 150. 15 मधून 10 गेले, पॉझिटिव्ह 5 आले का बघा बी टर्म एवढा, आहे की नाही. मग काय बघा काय येणार, एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x निगेटिव्ह 150 इज इक्वल टू 0. कॉमन काय घेतलं, x. एक्सनं एक्स स्क्वेअरला डिवाइड केला, काय आलं x प्लस 15 1 जा 15 निगेटिव्ह 10 10 10 कॅन्सल, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, x आला, निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 0 0 कॅन्सल, 15 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आले का बघा. काय येणार मग, x प्लस 15 अँड x मायनस 10 इज इक्वल टू 0. x प्लस 15 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू पॉझिटिव्हचं काय आलं निगेटिव्ह आणि x इज इक्वल टू निगेटिव्हचं काय आलं पॉझिटिव्ह. x इज नॉट इक्वल टू निगेटिव्ह 15. का बरं x निगेटिव्ह 15 असणार नाही, रांगेतील जे नंबर ऑफ ट्रीज असतात, ऑरेंजच्या ट्रीज कधी तुम्ही ऐकले का निगेटिव्ह 15 असतात म्हणून, आहे की नाही. नंबर ऑफ ट्रीज इज नॉट निगेटिव्ह असत नाहीत. देअरफॉर x इज इक्वल टू परफेक्ट काय आलं 10. मग आता x काय कन्सिडर केलं तर, नंबर ऑफ ट्री इन अ कॉलम. नंबर ऑफ ट्रीज अ कॉलम बी एक्स होतं, एक्सची किंमत किती भेटली 10 ट्रीज कशामध्ये असणार, कॉलममध्ये असणार. आणि नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो, नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो म्हणजे किती असणार, एक्स प्लस 5 म्हणताय, आहे की नाही. मग एक्स प्लस 5 म्हणल्यावर एक्सची किंमत किती आहे 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 इंटू 10 बघा, 15 10 किती होणार 150. देयर आर टोटल ट्रीज 150. ओके चला, हा होता क्वेश्चन नंबर 3, प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 3. झालं बघा. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बघा, काय क्वेश्चन नंबर 4, त्या ठिकाणी तुम्हाला जे त्यांनी कशाची इन्फॉर्मेशन दिली आहे, एजची दिली. विवेक अँड दोघांचं जे एज आहे त्या एजची माहिती दिली आहे. एजची काय म्हणते बघा, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. ओल्डर म्हणजे काय, मोठा, आहे की नाही. क्वेश्चन नंबर 4 काय म्हटलंय, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. मग मोठा कोण आहे, विवेक मोठा आहे. विवेकचं एज कोणावर डिपेंड आहे, विवेकचं एज किशोरच्या एजवर डिपेंड आहे. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. 5 वर्षांनी विवेक मोठा आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता 5 वर्षांनी किशोर लहान आहे. पण कोणाचं एज कोणावर डिपेंड आहे, विवेकचं एज जी आहे डिपेंड ऑन दी एज ऑफ किशोर, बरोबर आहे किशोरचं. मग किशोरचं एज आपल्याला कन्सिडर करावं लागेल. मग काय कन्सिडर करणार तुम्ही बघा, लेट एज ऑफ किशोर बी x years. सॉरी, प्रेझेंट एज कन्सिडर करू. लेट प्रेझेंट एज,
प्रेझेंट एज ऑफ किशोर बी एक्स. मग विवेकचं किती होणार? प्रेझेंट एज ऑफ विवेक इज इक्वल टू एक्स प्लस 5. एक्स प्लस 5 मोर दॅन 5. 5 वर्षांनी तो मोठा आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलंय? द सम ऑफ देअर रिसिप्रोकॉल्स. रिसिप्रोकॉल्स माहित आहे? रिसिप्रोकॉल करणे म्हणजे काय करणे? बघा, एक्सचा रिसिप्रोकॉल करणे म्हणजे त्यांचं मल्टिप्लिकेशन 1 आलं पाहिजे. एक्सचा रिसिप्रोकॉल काय होणार सांगा बरं? 1/x. मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होणार? x कॅन्सल, व्हॅल्यू किती आली? 1. मला सांगा 2चा रिसिप्रोकॉल सांगा बरं. 2चा रिसिप्रोकॉल 1/2. 2 कॅन्सल इज इक्वल टू 1. 7चा रिसिप्रोकॉल 1/7. म्हणजे ज्या नंबरचा रिसिप्रोकॉल म्हटला असेल त्याला फक्त 1च्या अपॉन मध्ये घ्यायचं, बरोबर आहे. काय म्हटलं आता आपल्याला कंडिशन मध्ये? द सम ऑफ रेसिप्रोकॉल्स ऑफ देअर एज इन 1/6. 1/6. मग आता या ठिकाणी किशोरच्या एजचा रिसिप्रोकॉल काय होईल? बघा, रिसिप्रोकॉल द सम ऑफ रेसिप्रोकॉल इज इक्वल टू किती म्हटलंय? सम ऑफ द रेसिप्रोकॉल 1/6. मग या ठिकाणी किशोरचा रेसिप्रोकॉल काय होईल? 1/x प्लस विवेकचं काय होईल? 1/x प्लस 5 इज इक्वल टू किती म्हणताय? सम 1/6. एक्सचा रिसिप्रोकॉल 1/x. x प्लस 5चा रिसिप्रोकॉल 1/x प्लस 5 आणि या दोघांची सम किती म्हणते? 1/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x प्लस 5 इंटू 1 x प्लस 5 प्लस 1 इंटू x x अपॉन x इंटू x x इन ब्रॅकेट x प्लस 5 इज इक्वल टू 1/6. 1x किती आला रे? 2x. 2x प्लस 5 अपॉन मध्ये x इंटू x x स्क्वेअर 5 इंटू x 5x इज इक्वल टू 1/6. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन x स्क्वेअर प्लस 5x 6 2 जा 12 x 6 5 जा 30 x स्क्वेअर प्लस 5x माइनस 12x निगेटिव 30 इज इक्वल टू 0. x स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह साइन निगेटिव्ह 12 माइनस 5 किती आला? 7x निगेटिव्ह 30 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म तयार झाला. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 30 इंटू एक्स स्क्वेअर निगेटिव्ह 30x स्क्वेअर. प्रोडक्ट हा कसा आहे? निगेटिव्ह आहे. प्रोडक्ट निगेटिव्ह असल्यावर फॅक्टर दोन्ही पॉझिटिव्ह दोन्ही निगेटिव्ह का एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह? एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह. सांगा, प्रोडक्ट 30 आला पाहिजे. प्रोडक्ट 30 अँड सबट्रॅक्टिंग 7 आली पाहिजे. सांगा काय येतील फॅक्टर? 10 3 जा 30 होईल. 10 मधून 3 लेस करा किती राहतात? 7. 10x 3x. ओके, बघा चला. x स्क्वेअर निगेटिव्ह 10x पॉझिटिव्ह 3x निगेटिव्ह 30 इज इक्वल टू 0. कॉमन काय येईल? x मायनस 10 प्लस 3 x मायनस 10 इज इक्वल टू 0. काय आला? x मायनस 10 x प्लस 3 इज इक्वल टू 0. काय येणार मग बघा? x माइनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू निगेटिव्ह आहे, पुढे गेल्यावर पॉझिटिव्ह. x इज इक्वल टू निगेटिव्ह 3. आता मला सांगा इथं x इज इक्वल टू कोणतं करेक्ट येईल? x इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू निगेटिव्ह 10 इज नॉट करेक्ट. बिकॉज का नॉट करेक्ट आहे? द एज इज नॉट निगेटिव्ह. एज कसा असत नाही? मायनस मध्ये जास्त का? -3 वर्ष झालेत म्हणतो आपण? नाही. मग x इज इक्वल टू नॉट निगेटिव्ह 3 x इज इक्वल टू 10. मग परफेक्ट. द प्रेझेंट एज ऑफ किशोर. प्रेझेंट
एज ऑफ किशोर, एक्स इयर्स होतं किशोरचं, एक्सची किंमत काय आली 10, मग काय आलं 10 इयर्स. आणि विवेकचं किती आलं, एक्स प्लस 5 म्हणत आहे, 10 प्लस 5 इज इक्वल टू 15 इयर्स. प्रेझेंट एज ऑफ विवेक 15 इयर्स आणि प्रेझेंट एज ऑफ किशोर 10 इयर्स. ठीक आहे, रिसिप्रोकॉल करून बघा बरं. रिसिप्रोकॉल जर केला तर 10चा रिसिप्रोकॉल काय होणार 1/10 आणि 15चा रिसिप्रोकॉल काय होणार 1/15. दोघांची बेरीज करून बघा. 15 × 15, 10 × 10, 15 × 10 150, 25 च्या दस्ताने 150, 25 × 150. बरोबर आहे, उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 याच टाइप्स मधला होता. प्रॅक्टिस सेट 2.6 मधला क्वेश्चन नंबर 4. त्यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. 5 नंबरचा क्वेश्चन काय आहे, सुयश स्कोअर 10 मार्क्स मोर इन अ स्कोअर टेस्ट दॅन दॅट इन अ फर्स्ट. सुयश स्कोअर 10 मार्क्स मोर. सुयशला काय झालेत, जे सेकंड टेस्ट आहे, सेकंड टेस्टमध्ये 10 मार्क्स मोर भेटलेत कशापेक्षा, फर्स्ट टेस्टपेक्षा. मग आपल्याला कोणत्या टेस्टचे मार्क कोणत्या टेस्टवर डिपेंड आहेत, सेकंड टेस्टचे मार्क फर्स्ट टेस्टच्या स्कोअरवर डिपेंड आहेत. फर्स्ट टेस्टमध्ये जर त्याला 5 मार्क्स पडले असतील तर सेकंड टेस्टमध्ये 15 होतील. फर्स्ट टेस्ट समजा, फर्स्ट टेस्ट मधला स्कोअर किती आहे 5 मार्क्स असतील तर सेकंड मधला किती होणार मोर दॅन 10, मोर दॅन 10. मग काय होणार 5 + 10 इज इक्वल टू 15 होणार. म्हणजे पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमधला स्कोअर काय आहे, मोर आहे. कितीने 10 मार्क्सने मोर आहे. मग आपल्याला फर्स्ट टेस्टचा जो स्कोअर आहे तो कन्सिडर करावा लागेल, आहे की नाही. मग फर्स्ट टेस्टचा जो स्कोअर तुम्ही कन्सिडर करताल त्यावर सेकंड टेस्ट डिपेंड आहे की नाही. मग बघा काय म्हणता येईल आपल्याला, लेट काय कन्सिडर करता येईल, सुयश स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट BX. सुयशचा स्कोअर जो आहे कशाचा, फर्स्ट टेस्टचा, किती कन्सिडर केला X. सुयश स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट, सेकंड टेस्टचा कितीने जास्त आहे म्हणताय, मोर दॅन 10, मोर दॅन 10 मार्क्स, 10 मार्क्सने मोर आहे. मग काय होणार X + 10 भेटला, X + 10. सेकंड टेस्टचा फर्स्ट टेस्टचा स्कोअर भेटला, सेकंड टेस्टचा स्कोअर भेटला. आता काय म्हणताय बघा, 5 टाइम्स द स्कोअर ऑफ सेकंड टेस्ट, 5 टाइम्स, 5 टाइम्स ऑफ 5 टाइम्स 5 टाइम्स द स्कोअर five times the score of the second test, of the second test is same, same आहे म्हणताय. कोण आहे एवढा, as the square of first test, same the score of same as square of, sorry, square of the score
ऑफ फर्स्ट टेस्ट. म्हणजे 5 टाइम्स करा. कोणाचे? सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टचे मार्क किती होते? x प्लस 5. त्याची 5 टाइम्स 5 इन ब्रॅकेट x प्लस 10 इज इक्वल. हा कोणा एवढा आहे? ॲज द सेम. कोणा एवढा पण? द स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट देअर स्क्वेअर. फर्स्ट टेस्टचे मार्क किती होते? x आणि त्याचा स्क्वेअर करा म्हणते x चा स्क्वेअर. बघा मग काय होणार? 5 इंटू x 5x प्लस 10 5 जा 50 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आहे की नाही? हा एक्स स्क्वेअर वाला इकडे घेतला अगोदर. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5x प्लस 10 सॉरी 5x प्लस 50 आहे. एक्स स्क्वेअर निगेटिव्ह 5x निगेटिव्ह 50 इज इक्वल टू 0. 5 ला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म तयार झाला. पॉझिटिव्ह निगेटिव्ह 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 50x स्क्वेअर. प्रोडक्ट काय आहे? प्रोडक्ट आहे निगेटिव्ह. प्रोडक्ट जर निगेटिव्ह असेल तर फॅक्टर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. मधल्या पदाला साइन मायनस दुसरा प्लस प्लस मायनस मायनस. प्रोडक्ट 50 आणि सबट्रॅक्टिंग 5 आले पाहिजे. सांगा बरं. 10 5 जा 50 10x 5x 10 इंटू 5 किती येईल? 50 प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं. बरोबर. बघा चला काय येणार मग? एक्स स्क्वेअर निगेटिव्ह 10x पॉझिटिव्ह 5x निगेटिव्ह 50 इज इक्वल टू 0. कॉमन काय आलं दोन्हीमध्ये? x मायनस 10 x ने एक्स स्क्वेअरला डिवाइड केलं x कॅन्सल 10. 5 आणि 50 कोणत्या टेबलमध्ये आहेत? 5 मध्ये. 5 5 कॅन्सल x प्लस मायनस मायनस 10 इज इक्वल टू 0. x निगेटिव्ह 10 and x is positive 5 is equal to 0. x minus 10 is equal to 0. x plus 5 is equal to 0. x is equal to पॉझिटिव्हचं काय झालं? निगेटिव्हचं पॉझिटिव्ह and x is equal to पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. x is not equal to 5. निगेटिव्ह 5 इक्वल नाही म्हणते. का इक्वल नाही? तर जे एज आहे ते सॉरी जे मार्क्स आहेत सॉरी द मार्क स्कोअर जो आहे तो निगेटिव्ह असेल का? मिनिमम जो लहानात लहान मार्क किती असतात आपल्याला? 0. आहे की नाही? का निगेटिव्ह मार्क कधी असतात का? नाही. काही एक्झाममध्ये असतील बी ते निगेटिव्ह सिस्टीम असते त्याच्यामध्ये त्या पेपरमध्ये असतात. पण आपल्या सिलेबसमध्ये निगेटिव्ह मार्क आहेत का? नाही. म्हणून या ठिकाणी एक्स इज नॉट इक्वल टू 5 इज रॉंग. करेक्ट काय आलं? एक्स इज इक्वल टू 10. मग सुयश स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट. देअरफॉर सुयश द स्कोअर ऑफ फर्स्ट टेस्ट इज इक्वल टू किती मार्क्स? x is equal to 10 marks. And second test score of second test is equal to x plus किती होता? 10 होता. 10 plus 10 is equal to 20 marks. दुसऱ्याचा किती आला मग? 20 marks second test. ओके. पहिला 10 दुसरा 20. आणि आपल्याला फक्त विचारला होता फाइंड द स्कोअर ऑफ इन द फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टचा विचारला होता पण आपण सेकंडचा बी लिहिला. हे की नाही? 10 and 20. त्यानंतरचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. बघा वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म अगोदर कंप्लीट करता आला पाहिजे किंवा त्या कंडिशनमध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. तुम्ही ते नंतर सॉल्व्ह करू शकताय. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं की नंतर तुम्हाला ते सॉल्व्ह डेफिनेट होत आहे किंवा करता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो फॉर्म असतो तो फॉर्म तुम्हाला तयार करता आला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 6. 6 नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा. जो आपला क्वेश्चन नंबर 5 झाला. मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अ earthen pots.
मिस्टर कसम जे आहेत त्यांचा एक काय आहे, एक छोटासा स्मॉल बिझनेस आहे. कशाचा? अर्थन पॉट्स, अर्थनेस पॉट्स म्हणजे मातीची भांडी बनवण्याचा एक त्यांचा बिझनेस आहे. त्यानंतर काय म्हटलंय, ही मेक अ सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. आणि ते काय करतात की सर्टन पॉट्स म्हणजे त्याची अमाऊंट माहीत नाही, काही पॉट्स दिवसाला तयार करतात आणि प्रत्येक दिवशी तेवढेच तयार करतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट डेला जर 10 पॉट तयार करत असतील, 10 पॉट मेक, बरोबर आहे, तर सेकंड डेला काय होणार, 10च असणार. थर्ड डेला 10. म्हणजे नंबर ऑफ पॉट्स इन मेकिंग अ वन डे आर कॉन्स्टंट. एका दिवसाला तयार करणाऱ्या पॉटची संख्या कशी आहे, कॉन्स्टंट आहे. असं नाही की पहिल्या दिवशी 5 तयार करतात, दुसऱ्या दिवशी 10, पुन्हा 5, 10 असं आहे का, नाही. जे नंबर ऑफ पॉट इन मेकिंग फर्स्ट डे या वन डे आर कॉन्स्टंट, ते स्थिर आहेत. किंवा एका दिवशी जर 10 बनवत असतील तर प्रत्येक दिवसाला किती बनवतात, 10च बनवतात. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटले बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे तयार करण्यासाठी जी लागणार आहे प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, एका भांड्याची तयार करण्याची किंमत किती म्हणताय. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स द टोटल नंबर ऑफ पॉट्स. एका भांड्याची प्राइस किती म्हणताय, मोर दॅन 40. कोणापेक्षा 40 ने जास्त आहे म्हणताय, पण कोणाच्या 40 मोर दॅन 10 टाइम्स, 10 पट आहे, 10 टाइम्स. कोणाच्या, टोटल नंबर ऑफ पॉट्स द मेक इन वन डे. एका दिवसात जेवढी भांडी तयार करतात, समजा इथं एका दिवसात किती भांडी तयार करतात, समजा आपण गृहीत धरलं 10, बरोबर आहे. 10 पेक्षा कितीने जास्त, 10 पेक्षा 40 ने जास्त. आणि किती टाइम्स, 10 टाइम्स. एवढी एका पॉटची किंमत आहे. एका दिवसात किती भांडी तयार करतात त्याची काय करा, 10 पट करा, बरोबर आहे. आणि प्लस किती करा, 40. इतक्यानी जास्त आहे म्हणताय, बरोबर आहे, एका पॉटची किंमत. आणि आपल्याला काय म्हटल्यानंतर, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. आणि प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, आणि एका दिवसाला सर्व प्रोडक्ट जेवढे तयार होतात, बरोबर आहे. समजा एका दिवसाला 10 पॉट तयार होत असतील तर 10 याची प्रोडक्शन किंमत किती म्हणलंय, 600. एका दिवसाला किती रुपये खर्च येतो त्यांना, ₹600 खर्च येतो म्हणताय. तर काय फाईंड करायचंय, फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. म्हणजे ते एका दिवसाला किती भांडी बनवतात ते काढा म्हटलंय. आणि पुन्हा काढायचे काय आपल्याला, अँड वन पॉट नंबर ऑफ पॉट्स ही मेक पर डे. आणि त्या ठिकाणी तेवढे भांडी तयार करण्यासाठी एका दिवसाला खर्च किती येतोय म्हणताय, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला अगोदर काय काढावं लागेल, नंबर ऑफ, सुरुवातीला आपल्याला म्हटलं फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स. म्हणजे एका याची प्रोडक्शन किंमत किती आणि एकूण भांडी किती तयार होतात ते एक विचारले आपल्याला, बरोबर आहे. मग आपल्याला पहिल्यांदा काय कन्सिडर करावं लागणार, नंबर ऑफ पॉट BX, म्हणजे एका दिवसाला किती भांडी तयार होतात ते X कन्सिडर केली. आणि त्यानंतर काय म्हणावं लागेल आपल्याला, मग कॉस्ट ऑफ ईच पॉट, बरोबर आहे, कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रत्येक भांड्याची किंमत किती ते एक कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, बघूया क्वेश्चन. कळाला का तुम्हाला. अगोदर नंबर ऑफ पॉट इन वन डे, एका दिवसामध्ये किती भांडी तयार होतात ते कन्सिडर करावं लागेल. आणि पुन्हा कॉस्ट ऑफ ईच पॉट, आणि प्रत्येक भांड्याची किंमत आपल्याला विचारली आहे, बरोबर आहे. मग पहिल्यांदा काय कन्सिडर करूया, लेट नंबर ऑफ पॉट BX,
नंबर ऑफ पॉट मेकिंग वन डे ते बी म्हणलं तरी चालतं. एका दिवसाला किती भांडी तयार होतात? नंबर ऑफ पॉट बी एक्स पॉट कन्सिडर केली आपण, बरोबर आहे. त्यानंतर काय कन्सिडर करावं लागेल? कॉस्ट ऑफ ईच पॉट. कॉस्ट ऑफ ईच पॉट बी. हां, कॉस्ट ऑफ ईच पॉट किती भेटेल बरं? एका पॉटची किंमत किती म्हणते? 10 टाइम्स कोणाच्या? नंबर ऑफ पॉटच्या. मग एक्सची 10 टाइम किती होणार? 10x आणि मोर दॅन 40 म्हणजे 10x प्लस 40. काय तयार झालं हे? कॉस्ट ऑफ ईच पॉट. एका पॉटची किंमत किती झाली? 10x प्लस 40. आणि एका दिवसात किती पॉट तयार होतात? x पॉट तयार होतात, बरोबर आहे. एका दिवसात 1 डे किंवा नंबर ऑफ पॉट मेकिंग 1 डे एका दिवसात ते बी कन्सिडर केलं तरी चालतंय. नंबर ऑफ पॉट मेक 1 डे x, बरोबर आहे. त्या ठिकाणी किंवा मेकिंग 1 डे म्हणा. मेकिंग 1 डे बी x पॉट. किती पॉट तयार होतात एका दिवसामध्ये? x पॉट एका दिवसामध्ये तयार होतात. आणि कॉस्ट ऑफ ईच पॉट किती आहे? 10x प्लस 40. आता मला सांगा, इकडे बघूया आपण. जर म्हटलं एका दिवसात 1 डे याच्यामध्ये जर 10 पॉट तयार होत असतील, किती पॉट तयार होत असतील? 10 पॉट तयार होत असतील. आणि कॉस्ट ऑफ ईच पॉट, आणि प्रत्येक पॉटची किंमत जर मी म्हटलं 50 आहे. किती आहे? 50 आहे. तर टोटल कॉस्ट किती होईल बरं दोन्हीची मिळून? एका दिवसात किती रुपये लागतील तयार करायला? मला सांगा. एका दिवसात किती पॉट तयार होतात? 10. एका पॉटची किंमत किती आहे? 50. या दोघांचं काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. म्हणजे किती होणार? 10 × 50 किती होणार? 500. म्हणजे टोटल कॉस्ट किती होणार? 500. तसं इथं टोटल कॉस्ट किती म्हटलंय बघा. इथं काय म्हटलंय? द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज इक्वल टू नंबर ऑफ पॉट इंटू कॉस्ट ऑफ ईच पॉट. एकूण भांड्यांची संख्या गुणवले एका भांड्याची किंमत, बरोबर आहे. नंबर ऑफ पॉट किती आहेत? नंबर ऑफ पॉट्स किती तयार होत होते? x इंटू कॉस्ट ऑफ ईच पॉट किती आहे? 10x प्लस 40. 10x प्लस 40. बघा 10x इंटू x 10x स्क्वेअर प्लस आणि द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स याच्यामध्ये आहे 600 तयार होतात. मग 40x स्टँडर्ड फॉर्म तयार करण्यासाठी हा अक्षर इकडे घेतला. 10x स्क्वेअर 40x इज इक्वल टू 600, बरोबर आहे. बघा आता मग काय होईल तयार इक्वेशन. इक्वेशन काय तयार होईल? 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. हे पॉझिटिव्ह होतं. इकडे आल्यावर काय झालं? निगेटिव्ह झालं. बघा सिम्प्लिफाय होईल. सिम्प्लिफाय होतंय का? 10 ने डिवाइड होतंय. डिवाइड बाय 10 करा मग. डिवाइड बाय 10 किती आलं सांगा बरं? x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. 60 आलं. बघा काय होणार मग? निगेटिव्ह 60x स्क्वेअर. प्रोडक्ट कसा आहे? निगेटिव्ह आहे. प्रोडक्ट निगेटिव्ह असल्यावर फॅक्टर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. पहिला पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. 60 प्रोडक्ट आला पाहिजे आणि सबट्रॅक्टिंग 4 आली पाहिजे. सांगा 10 × 6 चालेल का? 10 × 6 10x 6x x स्क्वेअर प्लस 10x मायनस 6x मायनस 60 इज इक्वल टू 0. काय येणार कॉमन? x घेतला. x प्लस
10 minus 6, x negative into negative, positive 10 is equal to 0. x plus 10, x minus 6 is equal to 0. काय आला मग बघा, x plus 10 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. x is equal to negative 10 and x is equal to positive 6. काय येणार या ठिकाणी, x is not equal to negative 10. x ची किंमत काय येणार नाही, निगेटिव्ह येणार नाही का, तर नंबर ऑफ प्रोडक्शन ऑफ वेकिंग वन डे, बरोबर आहे. प्रोडक्शन एका दिवसामध्ये कधी निगेटिव्ह येत असते का, नाही. मग देअरफॉर म्हणून आपल्याला काय म्हणता येईल की x इज इक्वल टू परफेक्ट काय आला 6, म्हणजे 6 पॉट्स मेकिंग वन डे. एका दिवसात किती पॉट्स तयार होऊ शकतात, मग किती, 6 पॉट्स तयार. आपल्याला काय विचारलंय, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स. Therefore, number of pot in one day is equal to किती होता, x होता. मग x is equal to किती आला 6 पॉट तयार होत असतील एका दिवसामध्ये, बरोबर आहे. आणि कॉस्ट ऑफ each pot is equal to किती होणार मग, 10x plus 40 आहे, 10x plus 40, 10 into 6, बरोबर आहे, 10 into 6 plus 40, 10 की 60 plus 40 किती आला रे, ₹100 रुपीज पर पॉट. आणि दोन्हींचा जर गुणाकार केला 100 into 6 किती आला 600. म्हणजे एका दिवसात किती पॉट तयार होतात, 6 पॉट तयार होतात. आणि एका पॉटची किंमत किती आहे, ₹100. एका पॉटची किंमत 100 रुपये असणार आहे. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर 6. थोडंसं कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये क्वेश्चन कळेपर्यंत. त्यानंतर सॉल्व करताना तुम्हाला इथपर्यंत फक्त अडचण येऊ शकते. तिथून पुढे तुम्ही काय करू शकताय, एक्सप्लेन करून समजून घेऊ शकतात, किंवा तिथून पुढे तुम्ही एक्सप्लेन करू शकतात, आहे की नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तिथून पुढचा भाग बघा. चला नंतर काय घ्यायचा, क्वेश्चन नंबर 7 नंबरचा क्वेश्चन बघूया. सेवन नंबरचा क्वेश्चन काय बघा. प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 kilometer downstream and return to the same spot. आणि काय करताय तो प्रतीक जो आहे तो इथून इथपर्यंत जातोय, बरोबर आहे, डाऊन स्ट्रीम. आणि पुन्हा परत काय करतोय, रिटर्न येतोय कुठपर्यंत, सेम ह्याच्यापर्यंत जाऊन परत येतोय. किती किलोमीटर डिस्टन्स, प्रतीक टेक्स 8 hours to travel 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम. 36 किलोमीटर आहे, 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड अपस्ट्रीम जाऊन परत येतोय 36 किलोमीटर. किती याच्यामध्ये टाइम किती आहे, 8 hours. हे 4 hours बघा. नंतर काय म्हटलंय, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. तो बोटनं जात असेल, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. बोटची स्पीड दिली आहे किती म्हणताय, 12 किलोमीटर पर आवर्स. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असा क्वेश्चन आपला कशामध्ये झालता, पहिल्या टॉपिकमध्ये पण झालता, परंतु पहिल्या टॉपिकमध्ये आपल्याला दोन्ही स्पीड फाइंड करायच्या होत्या, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम मध्ये, जे करंट वॉटर आणि बोटची दोघांची स्पीड फाइंड करायची. इथं एकाची स्पीड दिली, कोणाची स्पीड दिली आहे बघा, इथं एकाची स्पीड दिली, कोणाची, द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. बोटची स्पीड माहित आहे किती आहे, बोटची स्पीड 12 किलोमीटर पर आवर्स.
स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. मग काढायची कोणाची? फाइंड द स्पीड ऑफ बोट, सॉरी फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. जे फाइंड करायचं आहे ते कन्सिडर करूया. लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट, the speed of water current be x किलोमीटर पर आवर. आणि द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर ती तर आपल्याला ऑलरेडी दिली आहेच. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर is equal to 12 किलोमीटर पर आवर. बोटची स्पीड दिली आहे. किती आहे बोटची स्पीड? 12 किलोमीटर पर आवर्स. आणि वॉटर करंटची किती आहे? x किलोमीटर पर आवर्स. आहे की नाही? आता बघा आपल्याला त्यांनी म्हणतंय 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड रिटर्न अप टू सेम पार्ट. आणि तो काय करतोय? जाऊन परत येतोय. बरोबर, तो काय करतोय? जाऊन परत येतोय. हे स्पीड भेटली आपल्याला आणि डिस्टन्स दिलंय. टाइम मध्ये कन्वर्ट करावं लागेल का? आता आपल्याला टाइम पण माहित आहे. मग टाइम मध्ये कन्वर्ट करायचं म्हटल्यावर काय करावं लागणार? बरोबर आहे. टाइम मध्ये कन्वर्ट करायचं म्हटल्यावर टाइम इज इक्वल टू, किंवा आपल्याला अगोदर डिस्टन्स दिलंय. डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती आहे? टोटल डिस्टन्स इज इक्वल टू 36 किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. पण डिस्टन्स दिलाय, स्पीड भेटली, टाइम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मग टाइम टेकन बाय डाउन स्ट्रीम, टाइम टेकन बाय डाउन स्ट्रीम. डाऊन स्ट्रीमला कसा टाइम लागेल मग सांगा? टाइम टेकन बाय डाऊन स्ट्रीम. डाऊन स्ट्रीमची स्पीड किती आहे? डाऊन स्ट्रीमची स्पीड होईल 12 + x. बरोबर आहे. डाऊन स्ट्रीमला जाताना काय असतं? पॉझिटिव्ह असतं आणि अप स्ट्रीमला निगेटिव्ह असतं. मग डिस्टन्स किती होतं? 36 किलोमीटर अपॉन 12 + x आवर. टाइम टेकन बाय अप स्ट्रीम, time taken by upstream 36 upon 12 minus x hours. आणि दोघांना मिळून किती टाइम लागतो? दोन्हींना मिळून किती टाइम लागतो? टोटल टाइम्स 8 hours. हे आवर्स मध्ये कन्वर्ट झालं, हे पण आवर्स मध्ये कन्वर्ट झालं. देअरफॉर टोटल टाइम इज इक्वल टू 8 hours. 8 hours लागतात. देअरफॉर बघा 36 अपॉन 12 + x प्लस 36 अपॉन 12 मायनस x इज इक्वल टू 8 hours. क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल, आहे की नाही? क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याच्या आधी कॉमन बाहेर घेऊ. 36 इन ब्रॅकेटमध्ये काय राहिलं? 1/12 + x प्लस 1/12 मायनस x इज इक्वल टू 8. हे 36 इंटू आहेत, पुढे गेल्यावर काय होणार? अपॉन मध्ये जाणार. हे जे आहे ते कशामध्ये जाणार? अपॉन मध्ये जातील क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळं, आहे की नाही? बघा 12 मायनस x प्लस 12 प्लस x अपॉन मध्ये मल्टिप्लिकेशन करावं लागेल दोघांचा. 12 + x आणि 12 मायनस x मल्टिप्लिकेशन आहे दोघांचा. 12 + x 12 मायनस x इज इक्वल टू 8. 36 इंटू आहेत, पुढे गेल्यावर अपॉन मध्ये जाते. बरोबर आहे? बघा चला काय करावं लागेल मग? हे x कॅन्सल झाला. 4 × 2 = 8, 4 × 9 = 36. इथं काय राहिलं? 12 + 12
24. आता इकडे बघा, या ठिकाणी जर तुम्ही कन्सिडर करायचं म्हटलं तर 12 आणि एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. ज्यावेळेस एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असतं त्यावेळेस आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं एक्सपांड काय होतं, ए प्लस बी आणि ए मायनस बी. मग या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, डायरेक्ट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करता येतं, आहे की नाही. मग 12 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. पाच. चला काय आलं मग, 24/12चा स्क्वेअर 144 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 × 144 288. 144 दोन्ही 288 मायनस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 24 × 9 24 9 216 का 216 मध्ये 4 टाकले बरोबर आहे. 24 9 216. काय येणार, हा इकडे पाठवा, हा इकडे घ्या. 288 किंवा 288ला पुढं पाठवा. निगेटिव्ह 2x स्क्वेअर इज इक्वल टू 216. हा पॉझिटिव्ह आहे, पुढे गेल्यावर निगेटिव्ह 2x स्क्वेअर इज इक्वल टू 288 मधून 216 लेस करा. 288 किती आलं बरं, 288 मायनस 216 किती आलं 72. प्लस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचं निगेटिव्हचं, निगेटिव्ह 72. निगेटिव्ह पॉझिटिव्ह. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 72/2 किती आला 36. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36. टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड काय येणार मग, एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह निगेटिव्ह 6. आता एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह असतो. एक्स इज इक्वल टू काय आला, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह 6. एक्स इज इक्वल टू 6 और एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 6. एक्स इज इक्वल टू निगेटिव्ह 6 का रॉंग आहे बरं, जे स्पीड असते ती निगेटिव्ह मध्ये असू शकते का, नाही. म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू निगेटिव्ह 6. मग एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह 6. मग या ठिकाणी द स्पीड ऑफ वॉटर करंट बी 6 km/h. ठीक आहे, त्याच्या खाली वाक्य सेंटेन्स लिहा. देअरफॉर स्पीड ऑफ करंट वॉटर इज इक्वल टू 6 km/h. त्याच्या खाली हे उत्तर आहे. स्पीड ऑफ करंट वॉटर बी 6 km/h. एका तासामध्ये करंट वॉटरची स्पीड किती होती, 6 km. ठीक आहे, हा होता क्वेश्चन नंबर 7 नंबरचा जो होता तो या पद्धतीने होता. ठीक आहे, त्यानंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. बघा याच्यामध्ये एक स्पीड आपल्याला ऑलरेडी दिलेली होती बरोबर आहे की बोट इन स्टील वॉटर, म्हणून हा क्वाड्रॅटिक इक्वेशन झाला. हे जर दिलेलं नसतं तर मग आता तुम्हाला 2 कंडिशन द्याव्या लागल्या असत्या, ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झाला असतं. ठीक आहे, असा क्वेश्चन आला म्हणजे एक दिलेला आहे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन डेफिनेट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8. काय बघा 8 नंबरचा क्वेश्चन. Pinto takes 6 days more than those the Nishu to complete certain work. Pinto takes 6 days more than those of Nishu the complete certain work. एक वर्क कंप्लीट करण्यासाठी जो पिंटू आहे त्याला निशूपेक्षा 6 दिवस जास्त लागतात बरोबर आहे. बघा पिंटू टेक 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. जर निशू काय करत असेल 5 days मध्ये कंप्लीट करत असेल बरोबर आहे, तर पिंटूला किती दिवस लागतील बरं, मोर दॅन 6 days.
6 दिवस जास्त लागतात म्हणताय. 6 दिवस जास्त म्हटल्यावर निशू जर 5 डेज मध्ये कंप्लीट करत असेल तर पिंटू किती डेज लागतील त्याला? 11 डेज. 6 दिवस त्याला एक्स्ट्रा लागतात. सर्टन वर्क, एक काम आहे, सर्टन वर्क, वन वर्क कन्सिडर करायचं. मग आता मला सांगा इथं कोणाचं वर्क कोणावर डिपेंड आहे? पिंटूचं वर्क कोणावर डिपेंड आहे? निशूच्या वर्कवर डिपेंड आहे. मग निशूचं वर्क कन्सिडर करूया. लेट निशू x डेज, काय फाइंड करायला सांगितलं आपल्याला? हाऊ मेनी डेज वुड इट टेक्स टू कंप्लीट द वर्क इफ देम वर्क अलोन. एकट्याला, बरोबर आहे, किती दिवसात तो काय करल? कंप्लीट करल. निशू x डेज कंप्लीट द सर्टन वर्क. x डेज कंप्लीट सर्टन वर्क. अलोन. एकट्याला किती दिवस लागतात? x डेज लागतात. मग पिंटूला किती लागतील? x प्लस 6 डेज. x प्लस 6 डेज लागतील, बरोबर आहे. आणि पुन्हा नंतर काय म्हटलंय? इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश अ सर्टन वर्क कंप्लीट टुगेदर. कंप्लीट टुगेदर, दोघे मिळून किती दिवसात कंप्लीट करतात? सर्टन वर्क कंप्लीट टुगेदर किती डेज? 4 डेज. 4 डेज मध्ये कंप्लीट करतात. 4 दिवसामध्ये कंप्लीट करतात. पण कसं? कंप्लीट द टुगेदर, दोघांनी जर एकत्रित काम केलं तर 4 दिवसात कंप्लीट करतात. निशू x दिवसात वर्क कंप्लीट करतो, पिंटू x प्लस 6 डेज मध्ये कंप्लीट करतो, आणि दोघांनी जर एकत्रित केलं तर काय करतात? 4 डेज मध्ये काय करतात? कंप्लीट करतात. आता 1 डेचं वर्क करूया. लेट निशू 1 डे वर्क इज इक्वल टू. निशू एका दिवसात किती वर्क कंप्लीट करू शकताय? निशू 1 डे वर्क, एका दिवसाचं वर्क किती असणार त्याचं? 1/x निशूचं. सिमिलरली पिंटूचं किती असणार? 1 डे, एका दिवसाचं वर्क त्याचं पण 1/x प्लस 6, आणि टुगेदर दोघांचं मिळून 1 डे वर्क कंप्लीट. एका दिवसात किती काम करतील? 1/4. निशू 1 डे वर्क कंप्लीट 1/x. पिंटू 1 डे वर्क 1/x प्लस 6, अँड टुगेदर 1 डे वर्क 1/4 होईल. मग हे जे 1 डेचं काढलेलं असतं, 1 डे वरून आपण कंप्लीट करायचं. किंवा एका दिवसात किती वर्क कंप्लीट करू शकतात? मग 1 डे वरून कसं होणार? 1/x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. हे याच्यानुसार इक्वेशन 1 डे वरून इक्वेशन सॉल्व्ह करायचं. कधी लक्षात ठेवा, डेज वरचा जर क्वेश्चन आला तर 1 डे वरचा कंप्लीट क्वेश्चन कन्सिडर करून घ्यायचा. x प्लस 6 1 जा x प्लस 6 1 x इंटू 1 x अपॉन x इन ब्रॅकेट x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. 1x 2x प्लस 6 अपॉन x इंटू x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू x स्क्वेअर प्लस 6 x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 4 2 जा 8x प्लस 6 4 जा 24. 6 चौक 24, 24 आलं. बघा आता याच्यानंतर जे तुम्हाला इथे कन्सिडर केलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केला x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x निगेटिव्ह 24 इज इक्वल टू 0. दोन्ही लाईक टर्म आहेत. x स्क्वेअर मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. ओके, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म तयार झाला आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. निगेटिव्ह 24 इंटू एक्स स्क्वेअर
-24x². येणारा प्रोडक्ट हा निगेटिव्ह आहे. प्रोडक्ट निगेटिव्ह असेल तर फॅक्टर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ओके, मग मधल्या बाजूला साइन कोणता आहे निगेटिव्हचा, पहिला निगेटिव्ह दुसरा पॉझिटिव्ह. प्रोडक्ट 24 सबट्रॅक्टिंग 2, वजाबाकी 2 आली पाहिजे. 6 4 बरोबर आहे, 6x and 4x. 6 4 जा 24 आणि 6 minus 4 2 येतं बरोबर आहे. x² निगेटिव्ह 6x पॉझिटिव्ह 4x निगेटिव्ह 24 इज इक्वल टू 0. कॉमन काय येईल रे, x कॉमन आला, x minus 6 plus 4 x minus 6 इज इक्वल टू 0. दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. बघा मग काय येणार, x minus 6 सेकंड ब्रॅकेट x plus 4 इज इक्वल टू 0. x minus 6 is equal to 0, x plus 4 is equal to 0. x is equal to positive 6, x is equal to negative 4. x is not equal to negative 4. x ची किंमत काय असणार नाही, निगेटिव्ह 4 असणार नाही. का निगेटिव्ह 4 असणार नाही, की डेज जे असतात ते वर्क कंप्लीट करण्यामध्ये नॉट निगेटिव्ह, डेज कंप्लीट वर्क करण्यासाठी जे निगेटिव्ह असत नाहीत, म्हणून x इज इक्वल टू काय आला 6. आणि आपल्याला काय फाइंड करायला सांगितले बघा, फाइंड करायचं आहे हाऊ मेनी डेज वुड इट टेक्स टू कंप्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. निशू Six days complete the certain work. किती दिवसामध्ये, 6 डेजमध्ये. आणि पिंटू किती होता, x plus 6, x ची किंमत भेटते 6 plus 6 इज इक्वल टू 12 डेज. आणि तो किती दिवसात कंप्लीट करेल, 12 डेजमध्ये पिंटू. निशूपेक्षा त्याला जास्त दिवस लागतात, त्यामुळं त्याला 12 डेज. आणि निशूला किती डेज लागतात, 6 डेज लागतील वर्क कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 प्रॅक्टिस सेट 2.6 मधला जो क्वेश्चन नंबर 9 आहे तो बघूया.